हॅलो हाय नमस्कार. तर पुन्हा एकदा काजल क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती मी काजल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा आपला क्लासचा 4था दिवस आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी पेपर कटिंग केलेली आहे ती ब्लाऊजवरती टाकून ब्लाऊज कशा पद्धतीने कट करायचा हे सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कोठेही स्किप करू नका. तर सर्वात अगोदर मी या पद्धतीने सर्वात वरच्या साईडला बाहीचं माप म्हणजे बाहीचं पेपर कटिंग टाकलं होतं आणि जो ब्लाउज आहे तो मी डबल फोल्ड करून त्याच्यावरती बाहीचं माप टाकून बाही कट करून घेतलेली आहे. तर आता सर्वात खाल्ल्या साईडला तुम्हाला दिसण्यासाठी मी या पद्धतीने ब्लाउज फोल्ड केलेला आहे. तर इथे सर्वात खालच्या साईडला मी पाठीमागची जी साईड आहे ती टाकणार आहे आणि ती देखील मी पेपरवरतीच कट केलेली आहे. तर आता मी इथे पाठीमागच्या जी साईडचं पेपर कटिंग आहे ते आहे असं टाकून पाठीमागची साईड मी कट करून घेणार आहे. एकदम व्यवस्थित असं कापड ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती जे आपण कट केलेलं पेपर आहे तो ठेवायचा आहे आणि त्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अगोदर पेनने व्यवस्थित, म्हणजे आपल्याला कट करायला इझी जातं. जर आपण असंच पेपर ठेवून कट करायचं म्हटलं तर पेपर तिकडे तिकडे सरकतो, त्यामुळे आपले माप चुकू शकतात. त्यासाठी या पद्धतीने पूर्ण याला मार्किंग करून घ्यायचं अगोदर पेनने आणि त्यानंतर आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे. तर आता मी ते गळ्याचं देखील राहिलं होतं ते मार्क करून घेतलं. आता त्यानंतर ह्या पद्धतीने सर्वात वरून शोल्डर काढल्या साईडने कट केलेला आहे. आता मुंडा कट करून डायरेक्ट खालची जी रेषा आहे कमरेपर्यंत ती कट करून घ्यायची. तर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमची एखाद्या फ्रेंडला वगैरे जर शिवण क्लास शिकायचा असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांच्या खूप फायद्याचा हा व्हिडिओ असणार आहे. तर या पद्धतीने मी पाठीमागची साईड कट करून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला जो फ्रंट आहे तो टाकायचा आहे. तर कापड आपल्याला जास्त वाचवायचं आहे, म्हणजे कुठे जास्त बसते तिथे या पद्धतीने आपल्याला टाकून हे कट करून घ्यायचं आहे. तर हे मी आता याला देखील मार्किंग करून घेतलेलं आहे. पूर्ण याला आपण अगोदर पेनाने मार्किंग करायचं आहे आणि नंतरच कट करायचं आहे. तर आता हे मी कट करून घेते. तर या पद्धतीने आता हे मी कट केलेलं आहे. पूर्ण कपडा असाच पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे. पूर्ण जे आपण पेपर कटिंग जे केलेलं आहे ते टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं कट करायचं आहे. तर इथे थोडंसं जी गळ्याच्या फुडल्या साईडला राहत होतं ते जय श्रीराम. तर आपल्या जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरूनच कट करायचं आहे. त्यामुळे आपला ज्या कपडा जास्त झाला तर चुन्या पडतात, कमी झालं तर ते आपल्याला मेजरमेंटमध्ये कमी येतं. त्यासाठी व्यवस्थित एकदम परफेक्ट असं कटिंग करून घ्यायचं आहे. कपडा जास्तही नको आहे आणि कमीही नको आहे आपल्याला. तर या पद्धतीने हे कट करून झालेलं आहे. आता माझं फ्रंट साईड देखील कट केलेली आहे. आता तर ही आता आपली फ्रंट साईड कट करून झाली. ते आता फ्रंट साईड नंतर आपण या पद्धतीने आता मी याच्यावरती कटोरी टाकणार आहे. कटोरी आणि जो आपला ब्रापट्टीचा खालचा जो मेजरमेंट आहे तो टाकणार आहे. तर मी आता अगोदर याच्यावरती ब्रापट्टी टाकून घेते. आता इथे मी खालच्या साईडला ब्रापट्टी टाकलेली आहे बंद बाजूकडल्या साईडला. तर आधी अगोदर पेनने मी मार्किंग करून घेते आणि त्यानंतर कट करून घेणार आहे. आता आपल्याला ह्या जो ब्रापट्ट्या आहेत त्या 4 लागणार आहेत. आपलं डबल कापड आहे त्याच्यावरती 2दा मी ह्या ब्रापट्ट्या काढून घेणार आहे. तर या पद्धतीने इथे खालच्या साईडला मी 2 काढले आणि त्याच्यावरच्या साईडलाच इथे मी 2 काढून घेतलेले आहेत या पद्धतीने. आणि आता त्यानंतर आपल्याला कटोरी टाकायची. तर कटोरी इथे मी या पद्धतीने टाकली आहे आणि गळ्यासाठी आपल्याला 1 इंचाची पट्टी काढायची आहे पूर्ण लांबती अशी.
तर ती देखील मी इथे आता काढणार आहे. तर हे झालं आपलं कटोरीचं मार्किंग केले. आता ही मी तिन्ही कपडे एकदाच कट करणार आहे. या पद्धतीने अशा पद्धतीने ठेवून कट केलं की आपला कपडाही वाचतो आणि जो आपल्याला काय असतं ब्लाऊज पीस असतो तो 80 सेंटीमीटर येतो कट करून घेतलेला. म्हणजे 80 सेंटीमीटर आहे असे ते आपल्याला सांगतात, पण तो 70च असतो. त्यामुळे त्याच्यावरती जर जरा जास्त तब्येतीची महिला असली, म्हणजे चेस्ट तिची 36 34 अशी असली तर तो बसत नाही. तर त्यासाठी आपल्याला या पद्धतीने ही सर्व मापे टाकायची आहेत. आता मी घेते कटोरी कट करून घेते. कटोरी कट केल्यानंतर आपल्याला दोन्ही ब्रापट्ट्या कट करायच्या आहेत. तर या पद्धतीने याच्यात स्टिचिंगचाही व्हिडिओ लवकरच मी अपलोड करणार आहे. तर त्यासाठी माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तर या पद्धतीने आता ही कटोरी मी कट करून घेतली. कटोरी कट केली झाली आहे आपली. आता याच्यातून मी आता गळ्यासाठी पट्टी काढणार आहे. तुम्ही पाहू शकता एवढं आपलं कापड शिल्लक आहे. तर याच्यातून मला आता 1 इंचाच्या पट्ट्या काढायच्या आहेत 2. त्या आपल्याला गळ्याला गोट घालण्यासाठी लागणार आहेत. तर 1 इंचाच्याच मेजरमेंट घेऊन कट करायच्या आहेत या पट्ट्या. या पद्धतीने मी आता ह्या दोन्ही पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. हे आपल्या गळ्याच्या पट्ट्या कट करून झालेल्या आहेत. तर याच्यातून आपल्याला दोन्ही ब्रापट्ट्या आता कट करायच्या आहेत. या पद्धतीने मधून जिथून आपण शिलाईचं मेजरमेंट केलं होतं तिथून आपल्याला हे कट करून घ्यायचं. तर ह्या दोन्ही आपल्या ब्रापट्ट्या कट झालेल्या आहेत. तर या पद्धतीने हा आपला पूर्ण ब्लाऊज कट करून झालेला आहे. ही पाठीमागची साईड, त्यानंतर ह्या आहेत बाह्या, ही फ्रंट साईड आहे आपली. या पद्धतीने ठेवायची आहे. त्यानंतर कटोरी आणि ही ब्रापट्टी. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 5 पार्ट आणि गळापट्टी हे कट केले 5 पार्ट कट करायचे आहेत. तर आपला हा ब्लाऊज कट करून पूर्ण झालेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा.